आजच्या रजनीमधील महत्त्वपूर्ण अशी लढत या ठिकाणी सुरू होते दोन संघांमध्ये. चला दोन्हीही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू आपण या कृपया करून कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. खास करून मायकोप संघाला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू असतील तर पाठवा प्लीज. रिक्वेस्ट करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अर्थातच पंचाली टीमने आणि प्रथमतः फलंदाजीसाठी प्राचारण केलं. मायकोप संघाला ओपनिंग पेअर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मिस्टर कुणाल एक सुपरस्टार बॅटर ऑन स्ट्राईक आहे आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता मिस्टर मीत सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा आहेत. स्मॅश केलेला आहे पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त सुरुवात प्लातून स्वरूपामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल झाला आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार. येथे काही काळासाठी व्यत्यय आला होता, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्या नियमावलीचा थोडासा पडताळणी अनुभवाला मिळाली. सुरुवात चांगली झाली चौकार आणि मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात खूप संघाला फुलातून चौकार आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 3 चेंडूंमध्ये 2 चौकार. आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे प्रथम फलंदाजी करत असताना कुणाल या फलंदाजाने. सॉलिड स्ट्रोक सिलेक्शन आहे. दोन्ही चौकार ऑफ साइडला त्याने खेचलेले आहेत. प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने हेड पोझिशन स्ट्रेट आहे आणि समवेत बॉटम हँड मात्र स्ट्रॉंग यूज करत असताना पाहायला मिळतोय. चेंडूवरची करडी नजर. कुणालच्या माध्यमातून 2 चौकार आलेले आहेत. अतिशय आक्रमक अशी सुरुवात आहे. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि फलकावरती 8 धावा. बघा, एका षटकामध्ये केवळ 1 वेळा टीम मीटिंग घेता येईल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी महत्त्वपूर्ण सूचना पोहोचवतो. यानंतर नो टीम मीटिंग. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉलर तयार. येथे फटका बसलाय. रिॲक्शन बघा फलंदाजाच्या. चौकाराची त्याने अपेक्षा केली होती, परंतु तंबूचा रस्ता दर्शविला गेलाय. पहिला झटका लागलेला आहे मायकोप संघाला आणि येथून मात्र अतिशय महत्त्वपूर्ण मोहरा. अर्थातच कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा भरून काढण्याकरिता मुख्य खेळपट्टीच्या दिशेने पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक महानायक खेळाडू अर्थातच मनीष मन्या या टोपण जास्तीत जास्त प्रेम मिळालंय आणि तो दाखल झालाय आता मुख्य प्रांगणामध्ये स्मरांगणामध्ये मायकोप संघाचे खिंड लढवण्याकरिता. बघा, इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, कर्णधाराने उत्तर दिलं होतं की हंगामाची जी सुरुवात आहे ती हवी तशी झालेली नाहीये, परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार, त्या इच्छेने उतरलेले आहेत मायकोप संघ. अतिशय नरमताचा या ठिकाणी वापर. 2 फलंदाजांमध्ये ताळमेळचा हलकासा अभाव होता. बऱ्याचदा आपण पाहतो अनेक संघांच्या वाटेला बॅड पॅच येतो, परंतु त्यानंतर अगदी गडद अशा काळ रात्रीनंतर प्रखर सूर्यप्रकाश देखील होत असतो आणि त्या अशा अपेक्षा येते. जर आपण पाहिलं तर मनाचा देखील फटका फसलाय. आणखीन एक अतिशय महत्वपूर्ण मोहरा शार्क मासा जाळ्यामध्ये विणला गेलाय. मन्या स्वस्तामध्ये बाद होतोय. मायकोप संघाची पडझड जी थांबायचं नाव घेत नाहीये. फलकावरती आहेत 8 धावा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये विकीच्या माध्यमातून. जरी 2 चौकार खाल्ले असतील तरी देखील 2 महत्वपूर्ण मोहरे देखील टिपलेले आहेत. जबरदस्त हे पुनरागमन गोलंदाजाचा अनुभवाला मिळतं. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी. चला न्यू बॅटर आपण घाई करायचे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फटाफट मैदानाचा ताबा घ्यायचा. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये विद्यमान आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 महत्वपूर्ण मोहरे बाद झालेले आहेत आणि 2 चौकारांसहित 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
विकीने चांगले अगदीच कमरतोड गोलंदाजी केले. ज्या फलंदाजांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची क्षमता होती अर्थातच कुणाल आणि मनीष त्या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे पहिल्या षटकामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर बिकेश दाखल झालेले आहेत नॉन स्ट्राईक एंड वरती सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा आणि 2 विकेट्स अशी स्थिती षटक क्रमांक 2 ला होते. सुरुवात प्रत्येक आलेल्या आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. इथून सिंगलचा एक्झिक्युशन. 9 धावा झालेल्या आहेत. DNCC ट्रॉफी 2026 रणसंग्राम आपण पाहतोय. पहिली रजनी आहे आणि त्यामधील अतिशय महत्वपूर्ण अशी लढत अनुभवायला मिळते. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. शॉर्ट लेगला निवडले तिथे देखील यथोचित स्वरूपामध्ये हळूवार पद्धतीने सिंगल येत आहे. कोणता संघ बाजी मारणार? मायकोप संघ एका कमबॅकच्या शोधामध्ये. दुसऱ्या बाजूने पंचाळी टीम देखील कमी नाहीये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून पंचाळी या संघाने आणि गावाने भरपूर लोकप्रियता मिळवलेली आहे. सध्या ते क्षेत्ररक्षण करतायत. 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल आपण पाहतोय. 11 धावा फलकावर. यावेळेस मात्र स्वीप केलंय. पंच दर्शवताय डिक्लेअर झोन. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 4 चेंडूंमध्ये 4 सिंगल. स्पीडअप करायचंय खेळाला. आता मात्र संयोजन समितीची हीच विनंती आहे कुठल्याही प्रकारे वेळेची दिरंगाई न करताना या खेळाला साकारावं. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप्स खेळले. चेंडू निघून जातोय. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. जास्त वेळ घेऊ नका पंच. आपण लगेच ताकीद द्या. नो टीम मीटिंग प्लीज. संयोजन समितीची विनंती आहे कारण आता मध्यरात्र देखील उलटून गेलोय. 3:27 झालेले आहेत. कुठल्याही प्रकारे वेळ दवडायची नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 या अंकावरती 16 रन्स. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 5 चेंडू संपन्न झालेले आहेत. प्रत्येकचा पुढील बॉल पुन्हा एकदा डेलिकेटली खेळलेले आहेत. सिंगल येणार. 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये जो परिपूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना मायकोप या संघाला आपण पाहतोय. DNCC ट्रॉफी, स्वर्गीय अविनाश स्मृती चषक जर आपण पाहिला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना देखील आकर्षक स्वरूपातील बायसिकल या स्पर्धेकरिता सौजन्य आहेत आणि प्लेअर ऑफ द सिरीज करिता देखील बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये एक पाऊल पुढे टाकलेलं आहे DNCC ग्रुपने आणि शेवटच्या रजनीमध्ये काहीतरी खास आकर्षण आहे. अगदीच अमान चव्हाण यांनी ती सूचना पोहोचवली होती की शेवटच्या रजनीमध्ये आखरी आणि तो धमाका काय असेल ते आपण शेवटच्या रजनीमध्ये बघूयात. प्रत्येक वर्षामध्ये एक पाऊल आपण पुढे जातोय आणि यंदाच्या ह्या वर्षामध्ये आता बऱ्याच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली. अमान, आपण शेवटच्या दिवसामध्ये काहीतरी खास होणार आहे असं सांगितल्यानंतर बरेच जण विचारतायत नक्की कोण येणार आहे, नक्की कोणाची एंट्री होणार आहे. गौतमी पाटील येते की काय हे देखील चर्चा आता सुरू झालाय. या चर्चेला उधाण आलंय. काय नक्की पिटारात दडलंय कारण डीएनसीसी है तो मुमकिन है कुछ भी मुमकिन है. बघूया नक्की काय घडतंय. शेवटच्या रात्री काहीतरी विशेष होणार आहे या स्पर्धेमध्ये. वळत मॅचच्या दिशेनं ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला फटका. चितेय सुरेख क्षेत्ररक्षण. धावांची टोटल जाऊन विसवलेली आहे 19 या अंकावरती. 19 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा. गुडलँड स्पॉट वरील चेंडू आणि येथे गोलंदाज विकीचं प्रदर्शन बघा. त्याने चेंडू आधी रिलीज केला. चेंडू रिलीज केल्यानंतर थेट गुडलँड स्पॉट पर्यंत तो धावत आला. क्रिकेट खेळता खेळता त्याने व्हॉलीबॉलला देखील प्राधान्य दिलं. अशा प्रकारचं एक क्षेत्ररक्षण होतं. डॉट आलाय. विकीने सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे. टॅपचा फटका. धावचीची संधी. धोक्याची घंटा. परंतु ज्या प्रकारची फेकी हवी होती ती फेकी झालेली नाहीये.
डिरेक्ट थ्रो जर झाला असता तर फलंदाज निर्विवादपणे परतू शकले असते. ते चॅलेंज केलं जात आहे पंचांना. चला यावं थर्ड अंपायर आपण परीक्षण करण्याकरिता. बघूया नक्की काय घडलेलं आहे चेंडूवर. थोडासा व्यत्यय येतोय. आता काहीतरी करावी लागेल. योग्य वेळेमध्ये जर आजचं शेड्यूल कंप्लीट करायचं असेल तर थोडंसं स्पीडअप करावं लागेल या खेळाला. आपल्याकडे गत्यंतर नाहीये. बघा पंच काय सांगतायत. आणि येथून नॉट आउट करार देण्यात आलेला आहे. धावांची टोटल आहे फलकावरती आतापर्यंत ॲक्युरेट जाऊन विसावलेले आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात गुणलेखक विघटन आणि विश्लेषण करत असताना. 2/0-20 या अंकावर. बघा पंचाने निरीक्षण केल्यानंतर हा निर्णय दिलाय आणि या सद्यस्थितीमध्ये आपण ऑन स्क्रीन देखील ते पाहतोय. ओहो एसटी रक्षकाची चुकी येते. चांगल्या एसटी रक्षणाची आवश्यकता होती. हा चेंडू हातामधून स्किट झाला आणि म्हणून गोलंदाज देखील निराशात. हा मोमेंट महत्वपूर्ण होता. परिपूर्ण संधी होती एसटी रक्षकाकडे. हरकत नाहीये. इतकंही खचून नाही जायचं क्रिकेटमध्ये. हे मोमेंट होत असतात. मोठ्यातला मोठा खेळाडू देखील चुकी करतो. इथे एसटी रक्षकाच्या माध्यमातून ती चुकी अनुभवाला मिळाली. वन्स अगेन बॉलर तयार. शॉर्ट लेगला निवडलंय. पंच दर्शवित असताना पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावर. ॲक्युरेट आतापर्यंत 2/0-20 धावा. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण. बघा विकीने खूप चांगली गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील तो किफायतशीर ठरला. केवळ 3च धावा दिल्या. या आधीच्या षटकामध्ये देखील 2 चौकार खाल्ले परंतु 2 महत्वपूर्ण मोहरे देखील त्याने गारद केले होते. 3 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय. 18 चेंडूंमध्ये 20 धावा आहेत फलकावर. खूप चांगली स्पर्धा. चमचमणारी करंडक सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकता. त्या स्पर्धेकरिता नक्की कोणता संघ त्या दिशेने प्रस्थान करेल हे मात्र सध्या अनुत्तरित आहे. आजच्या रजनीमध्ये पॅराडाईज बोईसर संघाने मैदान गाजवलंय. अगदीच बक्षीस पात्र फेरीच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. सुपर 8 मध्ये दाखल होण्याकरिता खूप सुंदर प्रयत्न त्यांच्या माध्यमातून अनुभवाला मिळाले. त्यानंतर साई गणेश सातपाटी बी टीमला आपण पाहिलं. त्यांचंही प्रदर्शन वाखाणण्याजोगा राहिलं. आजच्या या रजनीमध्ये उल्लेखनीय स्वरूपाचा खेळ. साई गणेश सातपाटी असंघ देखील ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपामध्ये खेळलाय. आजच्या रजनीमध्ये मैदान गाजवणारे संघ. थोडीशी लूज डिलिव्हरी होती. शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. चेंडू सीमा पार. चौकार. खूप चांगला पावलांचा वापर केला. फुटवर्क कमालीचं होतं. हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना बघा फलंदाज लेग स्टंपच्या पलीकडे हलकासा शफल झाला होता आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेनच्या चेंडूला थारा नाहीये. टॅप केलं. अगदी चाबूक फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा या ठिकाणी जोडतोय. ग्रेट शॉट. 4 धावा. खूप सुंदर फटका आलाय मिचच्या बॅट मधून. लाऊड अपील तर आहे. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. बघा ह्या चेंडूचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर खूप चांगला राईज झाला होता आणि समवेत हलकासा टर्न देखील आणि त्या कारणास्तव फलंदाज बीट झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. प्रसाद एक फिरकी बडोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रिलीज करतोय. स्ट्राइक रोटेट करण्यात आलेले आहे. काय चेंडूचा टप्पा आहे. हा ऑफ ब्रेक बघण्यासारखा होता. प्रसाद ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अतिशय उल्लेखनीय. शार्प ऑफ ब्रेक तर आहेच परंतु समवेत जर आपण विचार केला तर चेंडूचा टप्पा अचूक आहे
आणि त्या अचूक टप्प्याच्या बळावर येथून आपण पाहू शकाल फलंदाजांना तो नाचवतोय. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण. झटका लागलेला आहे फलंदाजी करत असताना मायकोप टीमला. धावांची टोटल तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ आणि शांत अवस्थेमध्ये आहे. आतापर्यंत 25 या अंकावर गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर तंबूच्या आश्रयाला इथून मात्र आम्हाला सूचित केलं जात आहे 1, 2, 3 महत्वपूर्ण 3 फलंदाज जे परतलेले आहेत. कुलदीप उपाध्याय यांचं गुणलेखन मात्र दर्जेदार आहे. प्रॉपर एक्झिक्यूट ते करतायत. खरं तर गुणलेखक हा समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. 5 जानेवारी 1971 मध्ये आपण पाहिलं पहिले 2 गुणलेखक जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर निवडले गेले. MP रिंगम आणि GG सॉल्ज हे जगाच्या इतिहासाच्या क्रिकेटमधील पहिले 2 गुणलेखक आहेत आणि त्यांची आठवण सध्या आम्हाला कुलदीप उपाध्याय करून देत आहेत. खरं तर सालवडपाडा येथून बिलॉंग करणारा हा दर्जेदार डिजिटल स्कोरर आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक. प्रसाद पुढील बॉल घेऊन. येथे देखील आपण पाहू शकाल फलंदाज बाद झालेले आहेत. बॅक टू बॅक विकेट्स. प्रसाद यांची धारदार गोलंदाजी, योग्य टप्प्यावर भेदक मारा, सॉलिड बॉलिंग. फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 मधील अधिकृत असे 6च्या 6 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या अंकावर. धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलेला आहे. सध्या 45 संघ अफलातून स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण करतोय. मैदानाच्या आतमध्ये 25 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. खूप महत्वपूर्ण आकडा आहे भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये, कारण 25 जानेवारी 1988 हा जन्मदिवस आहे चेतेश्वर अरविंद पुजारा या महान कसोटी पटूचा. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन 525 चेंडू तो खेळला होता आणि कमालीचा रेकॉर्ड. प्लेअर ऑफ दिस सिरीज या भूमिकेतून तो पुढे आला. सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं 25 धावा देखील झालेल्या आहेत. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व खास करून प्रसाद च्या माध्यमातून आपण अनुभवलं. आता शेवटच्या षटकाला सुरुवात होत आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. जर यंदाच्या हंगामामध्ये मायकोप टीमला एका मोठ्या स्पर्धेमध्ये विजयश्री ओवायचा असेल तर या षटकामध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. अर्लियर स्ट्रोक प्ले होता. चेंडूचा वेग आणि टप्पा प्रचंड स्लो. अमितने थोडीशी गायी केले आणि त्या कारणास्तव इथून मात्र सिंगलच येणार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. सुंदर पद्धतीचं एक क्षेत्ररक्षण शेवटच्या षटकामध्ये अंकुशला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी जर चांगली झाली तर एक छोटी टोटल समोर येईल. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल पुणे त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. सरते शेवटी यष्टीरक्षकाचं देखील पुनरागमन झालंय. हवा तसा सूर पुनीतला सापडला नव्हता. आतापर्यंत यष्टीरक्षण थोडंसं ढिसाळलेलं बघायला मिळालं होतं, परंतु हा झेल घेऊन त्याने देखील कमबॅक केलाय. आणखीन एक झटका लागलेला आहे अर्थातच मायकोप टीमला. इथून जर आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला 5 गडी परतलेले आहेत. प्रोग्रेस कार्ड वरती धावांची टोटल आहे 27 या अंकावर. सुरेख गोलंदाजी खास करून जर आपण 4थ्या आणि 5व्या षटकाचा विचार केला तर दर्जेदार गोलंदाजी. विकीने 3रे षटक देखील कमालीचं हाताळलं होतं. त्यानंतर मोठे फटके जास्त प्रमाणामध्ये येऊन दिलेले नाहीयेत. 27 धावा. अंकुश बहारदार गोलंदाजीचं पृथक्करण आहे. रायझिंग डिलिव्हरी आहे. प्रॉपर ज्युसी हाफ वरती चेंडू रिलीज केला जातोय. फलंदाजाकडे जास्त ऑप्शन नव्हता. जर तो जागेतूनच खेळला तर चेंडूला कनेक्ट करणं कठीण आहे. हलकासा बॅकफुटला गेला आणि चुकीचा फटका सजवला. थेट सीमारेषेच्या पलीकडे अर्थातच बाद हा फलंदाज होतोय. 6 विकेट्स डाऊन. 6 गडी गरज झालेल्या आहेत. फलकावरती आहेत 27 धावा. काय षटक हाताळलाय. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बनत असताना अंकुशला आपण पाहतोय. या शेवटच्या षटकामधील 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा देऊन 2 गडी गारद केलेले आहेत. अंकुश या गोलंदाजाने पंचाळी क्रिकेटमधील अत्यंत महत्वपूर्ण आणि अनुभवी असा गोलंदाज. ओहो यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफळा चिच्च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलंय. अंकुशने काय स्लॉग षटक हाताळलंय. 6 चेंडूंमध्ये 3 मोहरे टिपलेले आहेत. केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. पहिल्या सत्राचा खेळ इथून फिनिश झालाय आणि धावांची टोटल आहे फलकावरती 27. 28 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे पंचाळी टीम समोर. चला क्षेत्ररक्षण फटाफट सजवून घ्यायचंय. नो टीम मीटिंग, नो टाइम पास प्लीज.
थैंक यू सो मच सर। चलते टॉस की ओर, जहां पर एक तरफ एसएससी रुपेश और उनके खिलाफ रत्नदीप वेवूर भंडाराड़ी। कैप्टन प्लीज टॉस के लिए आइए। अमन हमारे साथ जुड़ेंगे, एक हरपन वाला खिलाड़ी भी है। रत्नदीप वेवूर भंडाराड़ी एज वेल एज कैप्टन फ्रॉम एसएससी रुपेश, प्लीज टॉस के लिए आइए। टीम एसएससी रुपेश, चलिए टीम पास्टल कैप्टन टॉस के लिए आइए प्लीज। रत्नदीप वेवूर भंडाराड़ी के कैप्टन जरूर ऑलरेडी हमारे साथ जुड़ चुके हैं। दोनों कैप्टन जरूर हमारे साथ मौजूद है, एक तरफ एसएससी रुपेश और दूसरी तरफ रत्नदीप वेवूर भंडाराड़ी। एसएससी रुपेश कॉल करेंगे। डीएनसीसी इज अ कॉल अँड डीएनसीसी इट इज। नक्कीच टॉस तुम्ही जिंकलाय, संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच थोडंसं उशीर तर झालाय, पण या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे आणि दरवर्षी अशी टुर्नामेंट खेळवली पाहिजे. टॉस तू जिंकलाय, काय करणार आहेस? फिल्डिंग. ऑल द बेस्ट तुझ्या मॅच साठी. नक्कीच सनी, टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असतंस? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? डीएनसीसीचं आयोजन नेहमीच चांगलं असते. मागच्या वर्षी तर आम्ही खेळले नव्हतं, पहिल्यांदा इथे डीएनसीसीला खेळायला लागल्यात. आयोजन नियोजन तर एकदम सुंदर आहे. ऑल द बेस्ट तुझ्या मॅच साठी. टॉस बॉक्स मधून नक्कीच न्यूज येते, जिथे मात्र एसएससी रुपेश टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. एसएससी रुपेश बॉल चॉईस साठी यायचंय. वेलकम बॅक. 28-28 धावांचं लक्ष आहे निर्धारित स्वरूपातील 30 चेंडूंमध्ये. पंचाळी टीम समोर. एवन जोडी या ठिकाणी समोर येत असताना पुनीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीने अर्थातच प्रतीक. एकाच राशीचे 2 फलंदाज. चला पास्तळ संघ आपण बॉल चॉईस करून घ्या. पूर्णपणे या डेलिकेटली सजवलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. टार्गेट तुलनेने मोठं नाहीये, ते चांगली गोलंदाजी करणं अपरिहार्य, खूप गरजेची गोष्ट आहे. अंतरून छोटा आहे, पाय पसरताना विचार करावा लागेल मायखोप टीमला. बिगेशला धारदार गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये, अत्यंत आवश्यक आहे. पंच दर्शवित असताना वाईट बॉल. बँक बॅलन्स कमी आहे. एक धाव खर्च करताना विचार करणं फारच महत्वपूर्ण भूमिका मायखोप टीम करिता. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र वाईड आलाय. 2 धावा फलकावरती आहेत. विकेट आणि डॉट नितांत गरजेची गोष्ट आहे या मॅच मध्ये. ग्राउंड शॉट होता प्रतीक यांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडले डॉट बॉल. क्या बात आहे. हेतून मात्र बिगेशने बघा पंच दर्शवतायत की स्वैर स्वरूपामध्ये चौकार आलाय. हा गरीबी मी अट्टा केला असंच म्हणावं लागेल. ऑलरेडी धावा कमी झालेल्या आहेत आणि त्यानंतर स्वैर स्वरूपातील आलेला हा चौकार थोडीशी डोकेदुखी वाढवेल मायखोप टीमची, कारण आता धावफलक जर आपण पाहिलं तर 7 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे. पंचांचा पंजा समोर आला. अतिरिक्त धावा खर्च झालेल्या आहेत. पुणे पुन्हा एकदा आहेत स्ट्राईकवर. चांगली टोटल एस्टॅब्लिश झालेल्या आहे. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. पहिल्या सत्रामध्ये फलकावरती केवळ 27 धावा झाल्या आणि डिफेंड करत असताना सुरुवात देखील खराब झालाय मायखोप टीमची. स्वीप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण बहारदार आणि येथे काय घडलं? यष्टीरक्षक ढूंढो 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 रे साजना, अशा स्वरूपाचं दृश्य आपण अनुभवलं. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करण्यामध्ये प्रचंड अपयश आलं
आणि त्या कारणास्तव विकेट आलेली नाहीये. वन्स अगेन बिगेस्ट रेडी होतोय. हलकस बॅटला स्विच केलं पंच दर्शवित असताना डिक्लेअर झोन. प्रत्येक मोमेंट महत्वपूर्ण तर आहे, क्रुशल आहे मायकोप संघाकरिता. तिथे यष्टीरक्षण चांगलं झालं असतं, एक विकेट आली असती, मोमेंटम थोडंसं कॅरी झालं असतं. खूप महत्वाचा तो क्षण होता मॅच मधला. येथे फटका फसलाय. प्रत्येक स्वस्तामध्ये बाद झालेल्या आहेत. पहिला झटका लागलेला आहे पंचाळी टीमला. या विकेट येणं गरजेचं आहे मायकोप संघाकरिता. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 8 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. बघा क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं गरजेचं आहे. लगेचच शोल्डर डाऊन करू नका मायकोप संघ. अजून भरपूर सामना शेष आहे. कारण जेवढा तुम्ही नकारात्मक विचार करणार तेवढ्या मॅच मधून मागे सराल. सद्यस्थितीमध्ये जर आपण विचार केला 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जरा पंजा आला नसता तरी षटक कमालीचं होतं. खरं तर कुमार संगकाराची आठवण करून देत असताना बिगेशने आपण हार्दिक पांड्याचा नो लुक शॉट पाहिलाय, परंतु ते नो लुक थ्रो होता. आणि त्या प्रयत्नामध्ये त्या स्वैर 5 धावा आल्या आणि तेथून सामन्याला थोडीशी कलाटणी पाहायला मिळते. 8 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. येथून विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 20 धावांची निकड, 24 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. समर्थ आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस दिलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पुनीतकरिता लॉलीपॉप होता परंतु त्याने स्वीकारलेला नाहीये. रिस्की सिंगल होते. मनीष चेंडूपर्यंत पोचू शकले नाही. थोडेसे त्यांचे पाय घसरलाय आणि तत्पूर्वी आपण पाहू शकतो सिंगल परिपूर्ण केले जात आहे. 9 धावा कंप्लीट. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे. खरं तर अशा प्रकारचे फटके म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र आहेत. क्षेत्ररक्षकांपासून थोडासा चेंडू दूर ठेवणं, सिंगलला महत्व देणं, फार डेलिकेटली टच करणं, अगदी हलक्या हाताचा वापर सिंगल करिता. पंच दर्शवित असताना नो स्कोर. पदरालित्यामध्ये बिघाड केला पुनीतने आणि त्या कारणास्तव पंचांची घारीची नजर आहे. जबरदस्त नजरेचा कटाक्ष. निगाह है सबके पास होती है लेकिन नजर हर किसी के पास नहीं होती. आणि ते पंचांनी आपली भूमिका मात्र सावध, साक्षेपी, दक्ष आणि जागरूकतेने दाखवून दिलाय. नो स्कोर आहे. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. फलकावरती आहेत 1-0. 10 धावा, 1 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे जिथे सिंगल अर्जित करतोय पुनीत. धावसंख्या खराब नाहीये कारण टार्गेटचा विचार जर आपण केला तर 28 आणि त्या प्रत्युत्तरादाखल सद्यस्थितीमध्ये 11 पर्यंत 45 संघ येऊन पोहोचलाय. हा फटका फसला, जाऊन विसावतोय या क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. 2 षटकांचा खेळ इथून परिपूर्ण झालेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची स्थिती जाऊन पोहोचते फलकावरती. ऍक्टिव्ह रेट 1/11 या अंकावर. बघा इथून चेक एलईडी स्क्रीन रिप्रेजेंटेटिव कहीं पर भी होंगे तो प्लीज कॉम्बॉक्स में संपर्क करें. ऑन स्क्रीन जो स्कोर आहे तो प्रॉपरली अपडेट झालेला नाही आहे आणि त्या कारणास्तव याच्या आपण एलईडी वॉल पाहतोय तर ते चुकीचा स्कोर दाखवतोय. सद्यस्थितीमध्ये फलकावर 11 धावा आहेत. टेक्निशियन आपण लगेचच त्यामध्ये दुरुस्ती करून घ्या. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 17 धावांचं टार्गेट अजून देखील समोर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती इथून मात्र मनीषांना आपण पाहतोय. सामना दर्जेदार आहे. येथे मन्या कशा प्रकारे गोलंदाजी करतोय यावरती सामन्याची दशा आणि दिशा अवलंबून आहे. भरपूर काही गोष्टी या षटकावरती डिपेंड आहेत. मनीषचा पहिला बॉल, ब्रेकचा तो प्रयत्न करतोय. सिंगल तर आलाय आणि या सिंगलच्या सहाय्याने हळूवार पद्धतीने आता धावफलक जाऊन विसावलेला आहे 12 या अंकावर. आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन पाईंदर वसई पालघर विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद अर्थातच बजरंग दल च्या माध्यमातून हे सक्रिय नेतृत्व आहे.
अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपाचं नेतृत्व आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक DNCC ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. पंचाळी संघ सध्या पूर्णपणे संयमी फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. हळूवार पद्धतीने 13 या अंकापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. एका बाजूने आपण पुणेतला पाहतोय, त्याची 7 सोबत देत असताना मुख्य खेळपट्टीवरती विकी आहेत. मनीष षटकातील पुढील चेंडू घेऊन आता बघा एका क्षेत्ररक्षकाला अर्थात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं पुढे घेण्यात आलंय. गेम प्लॅन चांगला आहे. सिंगल रोखण्यासाठी हे जाळ विणण्यात आलेलं आहे. खरं तर हे फार मोठी आवश्यकता आहे. आजच्या रजनीमध्ये याआधी कोणत्याही संघाने हा प्रयत्न केला नव्हता, परंतु मनीषने ते करून दाखवलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला भरपूर पुढे घेतलंय. शॉर्ट मिड विकेटला देखील पुढे गेल का हे मात्र बघण्यासारखं आहे. सिंगल तर रोखावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. 4 चेंडूमध्ये 2च धाबा दिलेल्या आहेत. फलकावरती आहेत 13 धाबा. विजयासाठी अजूनही 15 धाबांचं टार्गेट समोर आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 14. आता रिक्वायर्ड रन रेटला 6च्या वर घेऊन आलेले आहेत. हे षटक चांगलं राहिलंय मनीषचं. याआधी समर्थने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. धावचीची संधी आहे आणि येथे चिराग मात्र दर्शवित असताना पोट आकाशाकडे स्थिरावला गेलाय. आणखीन एक झटका लागलाय. मॅच मात्र आता गरमागरम पोझिशन मध्ये आहे. मनीषची गोलंदाजी धारदार स्वरूपामध्ये. बघा ऍक्शन रिप्लाय तुम्हाला दाखवला जातोय. फुलटा स्वरूपातील चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कमालीचं विलक्षण विस्मयकारक क्षेत्ररक्षण. सौरभ यांचा चाणाक्षपणा त्या ठिकाणी आपण अनुभवू शकलात. फलकावरती आता 13 या धावसंख्येवर जणू काही स्थित्यंतर आलेलं आहे. जबरदस्त स्वरूपामध्ये गोलंदाजी होते. विजयासाठी अजून देखील 15 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मायखोप संघ लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय या मॅच मध्ये. अफलातून प्रदर्शन. क्लास बॉलिंग. मनीष आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येथे पंच इंटरेस्टेड आहेत. बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव 45 संघाची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. मनीष आपल्या नावाप्रमाणे मात्र या मॅच मध्ये खेळू लागलाय. बडे मॅच का बडा प्लेयर. जो त्याचं नाव लौकिक आहे पालघर जिल्ह्यामध्ये, त्या लौकिकाप्रमाणे गोलंदाजी केलंय. 6 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर केवळ आणि केवळ 2 धावा खर्च करून 2 गडी गारद केलेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 15 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू 15 धावा. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या धावा सोप्या नाही आहेत. आता प्रत्येक क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये घेण्यात आलाय. एका बाजूने आपण सौरभला पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने अंश फलंदाज आलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी होत आहे मायखोप संघाकडून. क्षेत्ररक्षकांची बहारदार साथ आहे. आता चेंडू आणि धावांमध्ये जो 3 अंकांची तफावत आहे ती फारच निर्णायक आपल्याला बघायला मिळते. 13 धावा सद्यस्थितीमध्ये 14 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 50% टप्पा परिपूर्ण झालाय. 50% टप्पा गाठायचा आहे. पंचाली टीमला रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच. सुपर फिल्डिंग. काय एफर्ट्स त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. स्वतः कर्णधार अर्थातच बिगेशला आपण पाहतोय. वन ऑफ द क्लास फिल्डिंग. बघा टी शर्ट वरती दाग आहेत, लेकिन ये दाग अच्छे है. ये दाग बहुत अच्छे है. या दागांमुळे संघ विजय होऊ शकतोय. बिगेशला सलाम आहे. ग्रेट फिल्डिंग. खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. फलकावरती 15 धावा परिपूर्ण. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 13 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण कमालीचं आहे, विलक्षण आहे, विस्मयकारक आहे. अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अग्रगण्य, उच्चस्तरीय, उच्च श्रेणीय काय फिल्डिंग होते मनीष मण्याच्या माध्यमातून. ग्रेट स्टॉप. खूप प्रयत्नानंतर मात्र एक सिंगल आलंय. चेंडू आणि धावांची तफावत वाढू लागलेली आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढू लागलाय. फलकावरती 16 धावा आहेत. 8 समीकरण येथे पंच दर्शवत आहेत नो स्कोर.
जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक झटका लागलेला आहे पंचाळी टीमला. धावसंख्या पूर्णपणे 16 रन्स. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने जी सुरुवात खरं तर केली दुसऱ्या षटकामध्ये समर्थन आहे, त्यानंतर मनीषने देखील पूर्णपणे किफायतशीर 2च धावांचं षटक हाताळलं आणि पुन्हा एकदा समर्थला आपण पाहतोय ज्याने केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. क्लास बॉलिंग, गेम चेंजर. चांगलं क्षेत्ररक्षण बिगेश, क्या बात आहे यार. काय फिल्डिंग करतोय. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. फलकावरती बघा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 धावांची निकड. काय वेळेचा महिमा आहे. या मॅच मध्ये 30 चेंडूंमध्ये 28 धावांचं टार्गेट पंचाळी टीम समोर होतं, परंतु आता वेळ बदललाय, काळ बदललाय, पात्र बदललाय आणि भूमिका देखील बदललेल्या आहेत. आता 6 चेंडूंमध्ये 12 धावा करायच्या आहेत. आता मनगटात जिंकण्याची वृत्ती, इच्छाशक्ती आणि लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द मैदानामध्ये दाखवावी लागेल. 6 चेंडू आणि 12 धावा. खूप मोठी संधी आहे आज सौरभला हिरो बनण्याची संधी आहे. आपल्या संघासाठी पंचाळी संघाकरिता खूप मोठा महानायक बनण्याची संधी सौरभकडे चालून आलाय. टॅपचा फटका. मनीष आहे डीप मध्ये. धावा डिफेंड करत असताना हा एक मोठा विजय ठरू शकतोय. चेंडूंची संख्या जास्त होती, धावांची संख्या कमी होती. सामना होता कुठे, आलाय कुठे. 5 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 11 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. कुणाल षटकातील पुढील बॉल घेऊन नो स्कोर आहे आणि येथून पंचांचं बोट देखील आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. गडी बदलण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला जवळपास 5 गडी परतलेले आहेत. 5 विकेट्स डाऊन. परिपूर्ण स्वरूपामध्ये मायकोप संघ जो विचार मंच आणि प्रेरणा मंच घेऊन आलाय की यंदाच्या हंगामाची आमची सुरुवात खराब झालेली आहे, त्या सुरुवातीला आम्हाला बदलायचं आहे. इतिहास जो आहे त्या इतिहासाला बदलून एक नवीन भविष्य काळ घडवायचा आहे. ज्या लौकिकासाठी मायकोप संघ ओळखला जातो तो लौकिक परत मिळवायचा आहे आणि या मॅच मध्ये ते करून देखील दाखवलंय. खूप चांगला खेळ साकारलेला आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निवडलंय. येथून सामन्याची परिभाषा परिपूर्ण स्वरूपामध्ये बदललेली आहे. फलकावरती केवळ 18 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी तब्बल 10 धावांचं लक्ष आता समोर राहिलंय. सौरभला चौकार शोधावेच लागतील. गत्यंतर नाहीये. अपरिहार्य स्वरूपामध्ये काय फिल्डिंग केलंय मायकोप टीमने या मॅच मध्ये. आपल्या गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर सामना फिरवलेला आहे. बघा 2 वर्ष मागे गेलो तर काय दबदबा होता मायकोप टीमचा. कमालीचं प्रदर्शन अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता पालघर जिल्ह्यामध्ये. आता यंदाच्या हंगामामध्ये शोधामध्ये आहेत. पहिल्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी तर केलाय. बहारदार क्षेत्ररक्षण येथे देखील झालाय. विजयाचा सुगंध दरवळला गेलाय चहू बाजूंनी. डाळ भात वरण लोणचं सर्व काही सज्ज आहे. विजयाचा घास उचलण्याच्या तयारीमध्ये येथे मायकोप टीम आपल्याला पाहायला मिळते. पंचाळी संघाला परिपूर्ण स्वरूपामध्ये परतीचं तिकीट धाडलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मायकोप टीम. आणि खऱ्या अर्थाने खूप कमी वेळ देखील घेतलाय सामन्याकरिता. त्याबद्दल दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. चांगलं डिसिप्लिन फुल क्रिकेट या ठिकाणी अनुभवायला मिळालं. मी विनंती करेन पंचाळी संघाने एक आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. तसेच प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आपण वळणार आहोत. सामनावीर चला फुल मॅच समरी आपण पाहू शकतात. पहिल्या सत्रामध्ये 27 धावा आणि त्यानंतर धावा डिफेंड करत असताना चमकदार प्रदर्शन केलं. अर्थातच मायकोप टीमने फ्लातून स्वरूपामध्ये. चला प्लेअर